आता मल्टी कलरमध्ये जर करायचं असेल तर परत दुसरा धागा तुम्ही घेऊ शकता। तो दुसरा धागा पुन्हा असाच कळशाला गुंडाळायचा आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्हाला हा धागा घ्यायचा आहे। दोन धाग्यामध्ये जेव्हा आपण धागा असा गुंडाळत घेतोय तो ऑटोमॅटिकली पुढे जाऊन तो सुंदर अशा प्रकारे वस्त्र तयार होतं त्याचं। हे आहे मल्टी कलरमध्ये आपण अशा प्रकारे कळशाला वस्त्र गुंडाळलेलं आहे। जसं आपण कळशाला धागा गुंडाळलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला नारळाला धागा गुंडाळायचा आहे। नारळाला धागा गुंडाळत असताना शक्यतो असा छोटा नारळ घेऊ नका। नारळ घेत असताना उभा नारळ घ्या।